गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे। गणेशोत्सवासंदर्भामध्ये हा सर्वात मोठा उत्सव आपला आहे। राज्य शासनाने राज्य उत्सव म्हणून मान्यता दिलेली आहे आणि मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा गणेशोत्सव आपण साजरा करतो। त्या अनुषंगाने आज या ठिकाणी परिमंडळ 6 मधील सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आपण आयोजित केली होती। ज्या शासनाने त्याप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त यांनी ज्या वेगवेगळ्या सूचना दिलेल्या आहेत, गणेशोत्सव शांततेमध्ये सौहार्द वातावरणामध्ये साजरा करण्यासाठी त्या सूचना आम्ही त्यांना दिल्या। त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे अधिकारी, अडाणी इलेक्ट्रिसिटीचे अधिकारी, फायर ब्रिगेडचे अधिकारी यांनी त्यांच्या सर्व अडीअडचणी आम्ही त्यांच्या जाणून घेतल्या आणि त्या अडीअडचणी निरसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा गणेशोत्सव चांगल्या वातावरणामध्ये साजरा करण्यासंदर्भात त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। यावर्षी ईद ए मिलाद हा 5 तारखेला साजरा केला जाणार आहे, परंतु त्या अनुषंगाने ज्या मिरवणुका निघणार आहेत असा निर्णय झाल्याची आम्हाला माहिती आहे की त्या 5 तारखेच्या ऐवजी 8 तारखेला मिरवणुका निघणार आहेत। म्हणजे गणेश मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर ह्या ईद ए मिलादच्या मिरवणुका निघणार आहेत। खूप चांगला निर्णय या संदर्भात झालेला आहे, त्यासाठी मी सर्व संबंधितांचे आभार व्यक्त करतो। दोन्ही उत्सव एकत्र आलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये आपण एकत्र साजरे करत आहोत आणि मागच्या वर्षी सुद्धा हा दोन्ही उत्सव एकत्र आले होते, त्यावेळेस सुद्धा शांततेमध्ये हे दोन्ही उत्सव पार पडले होते। मला खात्री आहे की यावर्षी सुद्धा ईद ए मिलाद आणि गणेश उत्सव हा शांततेमध्ये साजरा होईल।